थायलंडला जातानाचा हा आमचा पहिला दिवस आहे. आपण दिवसभर प्रवास करून आलेलो आहोत मुंबई एअरपोर्टला, जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि हे असं सुंदर असं दृश्य दिसतं बाहेरून. बघेल तिकडे फक्त लाइटिंगचा झगमगाट म्हणतो तसा. चला, फायनली दिवसभराच्या प्रवासानंतर आपण छत्रपती शिवाजी एअरपोर्टला पोहोचलो. गेल्या वेळेला आले होते तेव्हा मी बाहेर गेटच्या थांबले आपण तेव्हा मी हा विचार केला नव्हता की ट्रिपसाठी, ते पण इंटरनॅशनल ट्रिपसाठी मी कधी या एअरपोर्टवर येईल. पण हा योग खूप लवकर जुळून आला आपल्या आयुष्यात. बघा दिवसभराचा प्रवास शांत केला व्यक्ती मी. अरे तिकडे चल ना मम्मी. जसं मम्मी पहिल्यांदा ट्रॅव्हल करते, म्हणजे मी पहिल्यांदा विमान प्रवास करणार आहे, तसंच मी पण खूप उत्साह, एक्साइटमेंट सगळंच काही आहे. मी मला वाटत होतं खूप म्हणजे श्रीमंत लोक आहेत त्यांनीच विमानाने प्रवास करतात, तर इथे आपल्याकडे एवढी श्रीमंत लोक दिसत आहेत. किती गर्दी आहे, म्हणजे बसला गर्दी नसते तेवढी गर्दी आहे. आहे की नाही मज्जा. आपल्याला एक प्रवास करण्यासाठी किती तयारी करावी लागते आणि अशी रोजची गर्दी दिसते एकदम. रांगेत उभे राहिले आपण पण पोचायला तिथं प्रयत्न. चला, आम्ही आता एका ठिकाणी गेलो होतो. चहा 250 रुपये, पावभाजी 500 रुपये, छोले भटुरे 600 रुपये असे रेट होत आहे. तर आता आम्ही राघव चड्डावाला चहा शोधतो, बघूया मिळते काय झालं. फक्त बातम्यांमध्ये ऐकायलाच मिळतं, बरोबर आहे पण शोधूया. बापरे गर्दी. बघेल तिकडं किती लहानपणी विमान प्रवास करते. 11 वाजले अजून गर्दी प्रचंड. चाय सेकंड टाइम तो मैंने चाय छोड़ दी. मम्मीला खूप मोठा प्रश्न पडला आहे आमचा की लोक लहान मुलांना घेऊन कसं फिरायला लागेल. अभी क्या करना आगे जाके. चलो अभी इमिग्रेशन हो गया हमारा, डन. आता जाऊया आपण. चालू आजूबाजूला बरंच काय काय आहे विक्रीसाठी, पण किती भयंकर आहे.